सोनोग्राफीत 2 मुलं दर्शवून प्रत्यक्षात एकच मूल सोपवल्याच्या तक्रारीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही वेळ वादाचा प्रसंग उभारला। अशोक चौक परिसरात राहणाऱ्या सुनीता श्रीनिवास बिरकोल या प्रसूतीसाठी 18 फेब्रुवारी रोजी प्रसूती विभागात दाखल झाल्या। मंगळवारी त्यांची सोनोग्राफी करण्यात आली। यावेळी त्यांना जुळे असल्याची माहिती देण्यात आली। दरम्यान त्यांची प्रसूती झाली। यानंतर त्यांना एकच मूल सोपवण्यात आल्याचं सुनीता बिरकोल यांनी म्हटलं। मुलास बालरोग विभागात ठेवण्यात आल्याचंही सांगण्यात आलं। दुसऱ्या बाळाची चौकशी करताच त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। एकंदरीत प्रकारानं सुनीता यांचे पती श्रीनिवास बिरकुल हे चांगलेच चिंतेत पडले। सोनोग्राफीत 2 मुलं तर प्रत्यक्षात एकच मूल दिल्यानं ते पुरते हादरून गेले। श्रीनिवास बिरकुल यांनी यानंतर राष्ट्रवादीचे दिलावर मणियार यांच्यासह अधिष्ठाता डॉक्टर सुनील घाटे यांची भेट घेतली। मात्र घाटे यांनी असं घडणं शक्य नाही, सोनोग्राफी मशीन ही जुनी असल्यानं रिपोर्ट निघत नाहीत, अन्यथा तेही समोर आणले असते। या उपरही तक्रार असल्यास सोमवारी चौकशी करण्याचं आश्वासन सुनीतांचे पती श्रीनिवास बिरकुल यांना दिलं। सिझेरियन सेक्शन करून ऑपरेशन बाळाचे पेपर आहे, आईचा पेपर आहे, याचा अवलोकन केला असता सोनोग्राफीमध्ये एकच बाळ होतं, बाळाच्या पेपरवर पण एकच बाळ आहे ते आहे। परंतु नातेवाईकांचा असा ग्रह झाला की काहीतरी गैरसमजूत झाली किंवा कुणीतरी त्यांना सांगितलं की असं त्यांचं म्हणणं आहे की 2 बाळं आहेत, पण वस्तुस्थिती तसं नसून, कारण हे सगळे फक्त सोनोग्राफीचा रिपोर्ट लेखी आहे, बाकीचे सगळे रिपोर्ट्स ऑनलाईन असतात, ऑपरेशनच्या नोट्स पण ऑनलाईन असतात, त्यावरून वस्तुस्थिती स्पष्ट होईल। आणि इथं सर्व डॉक्टर्स आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऑपरेशन नंतर सुद्धा बाळ एकच होतं पोटात आणि त्याच्या नोट्स आहेत। बाळाचं वजन 2 किलो आहे, सगळा बिल्ला नंबर आहे, सर्ववर नंबर आहे। 2 असते तर 2 बिल्ला नंबर तिथं आले असते, तर एकच बिल्ला नंबर आहे आणि हे सगळी वस्तुस्थिती स्पष्ट करते। परंतु मातेला असा समज झाला, जो काही असेल गैरसमज असेल किंवा समज, की बाळाला 2 बाळं आहेत आणि डॉक्टरांनी फक्त आपल्याला एकच बाळ दिलेलं आहे आणि कुणीतरी त्याला सांगितलं गेलं की 2 बाळं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्यांचं त्यावर ते पत्र देण्यात आलेलं आहे, याची चौकशी करण्यात यावी आणि चौकशी करत आहोत। शासकीय रुग्णालयात सुधारणा घडत असताना काही समस्या प्रसंग हे आव्हानात्मक ठरतायत आणि यामुळे वादाची परिस्थिती देखील निर्माण होताना दिसते। అప్పుడప్పుడు 2 మాటలు కొన్నాడు పైన ఏమైందో సునీత అంటే ఇద్దరు అంతా చెప్పింది బాయి నాకు అని వీళ్ళు అడిగితే వీళ్ళు చెప్పినప్పుడు చేసేపగా ఒకటి కొట్టదు దాకే దాకొట్టి సవ దాకా ఉట్టి చిన్నగా ఒక్కదానికి ఇచ్చి ఇంకొక బాయ్ బాయ్ నాకు నోరు మూసుకో అని బడబడి సార్లు తీసుకున్నది ఎలా కొట్టినాం సోనాగమ 2 చెప్పి 2 చెప్పి నంతర ఒకటే ఇచ్చి మళ్ళీ ఏమంది పిల్లడు వెనక మాకు చూపెట్టారా సీరియస్ పిల్లలు మాకు చూపెట్టారా అసలు పెట్టలే మళ్ళీ వచ్చి దాఖలకు వచ్చి వీళ్ళకు రద్దు లేదు ఇది ఏంటి అనుకున్నా చెప్పదనుకున్న వరకు आणि पूर्ण दिवस झाला आणि मंगळवार संध्याकाळी दुपारी 4 वाजता सोनोग्राफी केलं आणि नंतर 7:30 एकदा केलं 2 आहे म्हणून सांगितलं। परत 10-14ला डिलिव्हर झाले, आमचं आई गेले आणायला बाळाला आणि ते सिस्टर म्हणली एकच मुलगा झालं आणि पाठवून दिलं तेवढंच। तुम्हाला कोण सांगितलं 2 आहे म्हणून? आमचा मिसेस सांगितलं सोनोग्राफीमध्ये 2 आहे म्हणून डॉक्टरने सांगितलं आमच्या मिसेसला। मला मिसेसने मला सांगितले, मी जाऊन आमच्या आईला सांगितलं। मग पुन्हा ते झाल्यावर संध्याकाळी 10-15 डिलिव्हर झाले, तेव्हा एकच बाळ आहे आमच्या आईला। दुसरा विचारलं ना का? दुसरा मी विचारलो नाही म्हणलं, आमचा आई पण विचारलं, एकच आम्ही सांगितलं। आणि ते शेजारचं कोण आहे ना, त्यांना मला म्हणले अजून एक बाळ आहे किंवा काचवर ठेवलं असं शेजारचं बाई मला सांगितलं।